ही ऑडिओ कथा प्रौढ प्रेक्षकांसाठी अभिप्रेत असलेली काल्पनिक कथा आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत आणि वास्तविक व्यक्तींशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. ही सामग्री केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने आहे. श्रोत्यांनी विवेकबुद्धीचा वापर करावा ही विनंती. हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? हलवताय ना? हलवायलाच पाहिजे, कारण मी सुष्मिता आज तुम्हा सगळ्यांसाठी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. मी आणि माझे सर, भाग 5. जेवून झाल्यानंतर शतपावली म्हणून मी आणि सर विलाच्या बाजूच्या बागेमध्ये फिरायला गेलो. तेथेही सर लाडातच आले होते. बागेतली कोणतीही फुलं उचकटून गुडघ्यावर बसून मला विचारत होते, डू यू लव्ह मी? बिकॉज आय लव्ह यू. मीही त्यांना म्हणाले, सर काहीही काय तुमचं हे, तुमची म्हणजे सतत मजा. मी त्यांच्या हातातून ते फूल घेतले आणि नंतर आम्ही चालत चालत बोलू लागलो. त्यांनी मला माझ्या मिस्टरांबद्दल विचारले. मीही त्यांना खुल्या मनाने सांगितले की आमच्या मिस्टरांना बाई काही जमतच नाही, की येतच नाही कोणास ठाऊक. पण मी त्यांच्याबरोबर खुश तर नाहीच आहे. सरांनी माझे संपूर्ण बोलणे ऐकून मला एकदम विचारले, माझ्याशी लग्न करशील? की सरांचे ऑलरेडी लग्न झालेले असताना सर असे कसे विचारू शकतात, तेही एका वैवाहिक स्त्रीला? त्याचबरोबर मला फार आनंदही झाला की सरांसारखा एवढा स्मार्ट आणि हँडसम माणूस माझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण तरीही मी सरांना विचारलेच, पण सर तुमचं तर लग्न झालेलं आहे. त्यावर सर मला म्हणाले की जर प्रेम करणं पाप असेल तर मी हे पाप 100दा करेल. मला हे समजले की सरांचे माझ्यावर खरेच प्रेम होते. आता सरांना मी माझे शरीरच काय, माझी मन, आत्मा सगळेच अर्पण करायला तयार होते. आणि तेवढ्यात एक जोराची वीज कडकली आणि जोरात पाऊस यायला चालू झाला. हा नेमका संकेत असावा की सरांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम होतं. पावसामुळे आम्ही भराभरा तिथून निघालो आणि पुन्हा विलामध्ये आलो. आता संध्याकाळचे 6 वाजले होते. आमचं शरीर, आमचे कपडे पावसाच्या पाण्यामुळे भिजलेलेच होते. त्यामुळे सरांनी कुठलाही विचार न करता त्या स्विमिंग पूलमध्ये मला पुन्हा एकदा ढकललं आणि सरांनीही माझ्याबरोबर उडी मारली आणि माझ्या कमरेला पकडत म्हणाले की आज रात्री माझ्या राणीची लय मजा आहे. आणि मला म्हणाले, तुझ्या शरीराला असलं तडपवतो बघा आज. त्यावर मी सरांना एक चॅलेंज दिलं, सर बघा हा, ट्राय करा. जर तडपवू शकला तर आज रात्री माझं संपूर्ण शरीर तुमच्यासाठीच आहे. त्याला आलतं घ्या, नाही तर पालतं घ्या, उलटं घ्या, नाही तर सरळ घ्या, झोपवून घ्या, नाही तर बसवून घ्या, सगळं तुमच्याच हातात आहे सर. मी असं बोलल्यानंतर सर त्यांचं काय समजायचं ते समजूनच गेले. आता आम्ही दोघेही स्विमिंग पूलमधून बाहेर आलो. आता जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजले होते आणि माझे सर रात्रीच्या दावतीची तयारी करत होते. त्यांनी बाहेरून बरेच जेवण मागवले होते आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मद्यपानही घेऊन आले होते. माझे सगळे कपडे पावसाच्या आणि स्विमिंग पूलच्या पाण्यामुळे भिजलेले होते. आता माझ्याकडे फक्त एक साडी राहिलेली होती, पण त्याबरोबर घालण्यासाठी ना माझ्याकडे परकर होता, नाही ब्लाऊज होता. त्यामुळे मी ती साडी अशीच उघड्या अंगावर नेसली. त्या साडीतही माझे स्तन आणि त्यांच्यावरचा बिंदू हा एकदम उठून दिसत होता, कारण मी आत काहीही घातले नव्हते, नुसती साडी गुंडाळली होती. सरांनी त्यांच्याबरोबर बरीच विस्की घेऊन आले होते, जे की ते जेवणाबरोबर पिण्याचा विचार करत होते. मी एकदम त्यांच्या बायकोसारखं त्यांना जेवण वाढलं
आणि त्यांची विस्की त्यांच्या ग्लासात टाकली. त्यांनी मग त्याच्यामध्ये थोडेसे पाणी मिसळले आणि त्यांनी आणलेल्या चिकन तंदुरीच्या तंगडीबरोबर खायला लागले. मीही आता माझ्यासाठी म्हणून जेवण वाढून घेतले आणि मीही खायला लागले. त्यांनी आता त्यांच्यासाठी जी विस्की आणलेली ती मलाही ऑफर केली आणि मला म्हणाले की पी. मला विस्की प्यायची तर होती, पण मी त्यांना नाही म्हणाले. मी म्हणाले मी कधीच पित नाही. त्यावर सर म्हणाले की आज पी, आज काही होणार नाही, मी आहे तुझ्याबरोबर. हे म्हणूनही मी थोडीशी नाहीच म्हणत होते. म्हणून त्यांनी त्यांच्या बॅगेमधून दुसरी बॉटल काढली आणि मला ती दिली. ते म्हणाले की या विस्कीने काहीच चढत नाही, तू पाहिजे तेवढी पी, चढत नाही. हे ऐकून मी ती बॉटल घेतली आणि माझ्या ग्लासात टाकली. मीही चिकनच्या तंगडीबरोबर विस्की प्यायला लागले आणि त्यानंतर आम्ही पोट भरून जेवलो आणि पोट भरून पिलोसुद्धा. सर म्हणाले तर होते की या विस्कीने काही चढत नाही, पण मला बाई थोडंसं गरगरत होतं. त्यानंतर सरांनी माझा हात पकडला आणि मला खांद्याने उचलले आणि मला रूममध्ये घेऊन गेले आणि सरांनी त्यांचे शर्ट काढले. त्यांचे ते खांदे, त्यांचे ते पोटावरचे ॲप्स हे बघून माझी मैना फुगू लागली आणि पाणी सोडू लागली. नुसती अंगावर साडी गुंडाळल्यामुळे माझे स्तन आणि माझे संपूर्ण अंग सरांना साफ दिसत होते. तेवढ्या सरांनी झटकन त्यांची पॅन्ट खाली घेतली. त्यांचा तो भला मोठा काकडीसारखा दांडा बघून मी आश्चर्यचकित झाले. मी त्यांना म्हणाले, सर हे काय, एवढा मोठा असतो तरी का कोणाचा? पुढचा मागचा कोणताही विचार न करता सरांनी माझे केस पकडले आणि त्यांचा भला मोठा काकडीसारखा जाडा लवडा माझ्या एकदम तोंडात टाकला आणि माझे केस पकडून ते माझ्या डोक्याला पुढे मागे करत होते. त्यांचा लवडा आता माझ्या घशाच्या आतपर्यंत जात होता आणि मला खूप मजा येत होती. एवढ्या आनंदाने मी लहानपणी कधी लॉलीपॉपही खाल्ला नव्हता. मी त्या लवड्याला माझ्या घशाच्या आतपर्यंत घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी त्यांचा लवडा माझ्या दोन्ही हातांनी पकडला आणि त्याला माझ्या जिभेच्या टोकाने चाटू लागली. त्याला आत बाहेर करू लागली. आता मीही त्यामुळे खूप गरम झाली होती. सरांनी मला आजपर्यंत एवढा आनंद दिला त्याची मी कुठेतरी परतफेड करत होती. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये काही असे आवाज होत होते. असेच करता करता एक वेळ आली. त्यांचा लवडा थरथरू लागला आणि तो क्षण आला. त्यांनी त्यांच्या लवड्याचे संपूर्ण पाणी माझ्या घशात सोडले आणि त्यांचा लवडा हळूच माझ्या घशाच्या बाहेर काढला. ते चिकट संपूर्ण पाणी मी पिऊन टाकले. मदिराचा असर आता माझ्यावरही दिसत होता. मलाही चांबून घेण्याची फार इच्छा होत होती. सरांनी आता मला खांद्याला पकडले आणि मला म्हणाले की तुझे सगळे कपडे काढ. मीही सरांना म्हणाले, अहो सर, कपडे तर घातलेच नाही आहेत, फक्त एक साडी गुंडाळली आहे. सरांनी सर्वप्रथम माझ्या साडीचा पदर घेतला आणि त्याला काढून टाकला, ज्यामुळे माझे गोलाकार रसदार स्तन त्यांच्या समोर दिसत होते. त्यानंतर त्यांनी साडी कमरेपर्यंत काढली. माझी साडी 9 वारी होती, त्यामुळे ती फार लांब होती. सरांनी ती साडी आता लेअर बाय लेअर काढायला चालू केली. ती मी माझ्या कमरेत खोचलेली होती. आता मी गोल गोल फिरत होते आणि सरांनी माझ्या साडीचा
एक कोपरा त्यांच्या हातात पकडला होता. त्यामुळे साडी हळूहळू निघत होती. मी गोल गोल फिरून माझ्या सुंदरतेचे सरांना वेगवेगळ्या अँगल्सने रूप दाखवत होते, ज्यामुळे सर आणि मीही दोघे पुन्हा गरम होत होतो. त्यानंतर माझी संपूर्ण साडी निघाली आणि मी तेथे संपूर्ण नग्न अवस्थेत उभी होती. आता माझे स्तन, पुट्टा आणि मांड्या नुसत्या निरखूनच नाही तर सरांच्या डोळ्यासमोर होत्या, एकदम नग्न, गोऱ्या पान, आणि त्यांच्यावर वॅक्सिंग केल्यामुळे एकही केस उरला नव्हता. सर आता मला पकडण्यासाठी माझ्या जवळ येत होते. तेवढ्यात मी तिकडून पळाले आणि दुसऱ्या रूममध्ये गेले. सरही माझ्या पाठीपाठी त्या रूममध्ये आले. त्यानंतर सरांची नजर चुकवत मी तेथूनही पळाले आणि सर धावत धावत माझ्या मागे येत होते. असे आम्ही संपूर्ण विलामध्ये नग्न अवस्थेत पकडापकडी खेळत होतो. त्यानंतर सरांनी मला एका रूममध्ये पकडलेच आणि मला म्हणाले की आता कुठे जाशील. हे बोलल्यानंतर सरांनी माझ्या संपूर्ण शरीराला पप्प्या घ्यायचं चालू केलं. सरांनी माझ्या पायाच्या नखांपासून, माझ्या गुडघ्यांपासून, माझ्या मांड्यांपासून ते माझ्या कमरेपर्यंत जागोजागी मुके घेतले. त्या मुक्यांमुळे मी अजून गरम होत होते आणि मदिराचा असर तर होताच. त्यांनी कमरेवर, बेंबीवर, संपूर्ण ठिकाणी मुके घेतले. आता ते माझ्या स्तनांपर्यंत येऊन पोचले होते. त्यांनी माझ्या स्तनांच्या कानाकोपऱ्यात मुके घेतले आणि बऱ्याचदा चाटलेसुद्धा. आता ते माझ्या मोठ्या लांबड्या निप्पलशी खेळू लागले. त्यांना स्वतःच्या जिभेच्या टोकानी चाटत होते. आता त्यांना एकदम तोंड लावले आणि माझे दूध ते त्यांच्या तोंडाने खेचू लागले. एकदम लहान बाळासारखं ते जोरजोरात खेचत होते, ज्यामुळे माझे निप्पल्स एकदम ताठ उभे राहिले होते. आता ते एवढ्या जोराने खेचायला लागले की त्यांच्यातून दूध यायला लागले. मी त्यांना म्हणाले, सर चावू नका सर, सर प्लीज सर. माझे दूध व त्यांच्यावरचे निप्पल्स त्यांनी चोखून गुलाबी करून टाकले. ते आता बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह झाले होते, त्यामुळे त्यांना कशाचाही स्पर्श सहज जाणवत होता. त्यानंतर त्यांनी मला किस करायला चालू केले. ते मला तोंडाने किस करत होते, तर एका हाताने माझे स्तन पिळत होते आणि दुसऱ्या हाताने माझ्या मैनेला कुरवाळत होते. बाई, मला काय आता सहनच होत नव्हतं, त्यामुळे मी फार गरम होत होते. त्यांनी दिलेली विस्की माझ्या अगदी डोक्यात चढली होती. मी सरांना म्हणाले, सर बास झालं, सर बास झालं आता, चला आपण बेडवर जाऊया. सरांनी आता मला स्वतःच्या हातात उचललं आणि बेडपर्यंत घेऊन गेले. बेडपर्यंत जाताच तेथे नेऊन त्यांनी मला बेडवर फेकून दिले आणि मी पडता क्षणी त्यांना म्हणाले, सर थोडा आरामात. माझा एकही शब्द न ऐकता त्यांनी माझे पाय फाकवले आणि झटकन माझ्या मैनेला त्यांचे तोंड लावले. तोंड लावून ते चटा चाटायला लागले. जसं की तुम्हाला माहितीच आहे, माझे मैनेचे आधीच पाणी झाले होते, त्यात ते तिला अजून छळत होते. माझा एकदम आवाज निघाला, सर 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 बास झालं, सर खूप झालं, सर बास, सर थांबा, सर. मी बास झालं हे बोलताच सर एकदम थांबले आणि मी मनातल्या मनात म्हणाले की बरं झालं सर थांबले, नाहीतर माझी आज वाटच लागली असती. तेवढ्यात मी बघते तर काय, सर मला म्हणतायत
की आता बेडवर घोडी बन, म्हणजेच डॉगी स्टाईलमध्ये बस. हे ऐकून मी घाबरले. मी सरांना म्हणाले, सर बास झालं आता, माझी तहान भागली आहे. पण सरांनी माझे काही ऐकलेच नाही. मला डॉगी स्टाईलमध्ये बसायलाच लावले. माझी मैना पहिल्यापासून खूप चिकट होती, त्यावर आता तिला सरांचा लवडा लागत होता. सरांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांचा लवडा काही माझ्या मैनेच्या आत जातच नव्हता. आता सरांनी माझ्या दोन्ही मांड्या पाठून पकडल्या आणि 3 शॉट लावले. पहिल्या शॉटमध्ये नाही गेला, दुसऱ्या शॉटमध्येही नाही गेला, पण तिसऱ्या शॉटमध्ये एकदम त्यांचा संपूर्ण लवडा माझ्या आत घुसला आणि मी जोरात किंचाळले, सर किती मोठा आहे तुमचा. माझी मैना फाटली सर, तिच्यामध्ये थोडीही जागा नाही आहे सर. बास झालं सर, बास झालं. आता सरांनाही समजलं की मला खरंच दुखत होतं. त्यामुळे सरांनी अलगद त्यांचा लवडा माझ्या मैनेतून काढण्याचा प्रयत्न केला. पण बघते तर काय, तो लवडा माझ्या मैनेत अडकला होता आणि तो काही केल्यास निघतच नव्हता. आता मी घाबरले होते. मी विचार करत होते की हा असाच अडकून राहिला तर. पण सरांना मात्र माझ्या या अवस्थेचा काहीही फरक पडत नव्हता. सर मात्र मजेत होते. आता त्यांनी हळूहळू धक्के द्यायला चालू केले. ते हळूहळू पुढे मागे होऊ लागले. त्यांच्या मांड्या माझ्या पुट्ट्याला घासत होत्या. त्यांचा आता लवडा हळूहळू संपूर्ण माझ्या मैनेत जात होता. आता माझ्या मैनेचं आणि त्यांच्या लवड्याचं घर्षण वाढत होतं आणि असं झाल्यामुळे माझ्या मैनेचं भोक मोठं होत होतं. त्यांनी पुढे मागे करण्याचा वेग अजून थोडा वाढवला आणि आता त्यांचा लवडा संपूर्ण बाहेर येऊन संपूर्ण आत जात होता. मी असे सुख माझ्या संपूर्ण उभ्या आयुष्यात कधीच घेतले नव्हते. तेवढ्याच सरांनी मला विचारले की आता लवडा बाहेर येतोय, काढू का? तेव्हा मी सरांना म्हणाले, सर नाही, चालू ठेवा, अजून जोरात चालू ठेवा, तुमचा वेग वाढवा, माझ्या चिमणीचा चेंदा मेंदा करून टाका सर. सर प्लीज सर, नका काढू सर, अजून वाढवा सर वेग, टाका सर अजून जोरात. माझे हे शब्द ऐकून सरांनी स्वतःचा संपूर्ण लवडा परत माझ्या मैनीत टाकला आणि आता ते पुढे मागे करू लागले. त्यांचा लवडा माझ्या मैनेच्या जवळजवळ बाहेर येत होता आणि संपूर्ण आत एकदम जात होता, ज्यामुळे मी सर असे उद्गारत होते. सरांचा पुढे मागे करण्याचा वेग वाढतच होता. मी आता झडण्याच्या कडेवरती येत होते आणि सरही मला कच्चा जाऊन काढत होते आणि एकदम ती वेळ आलीच. मी जोरात किंचाळले, सर! आणि सरांनी स्वतःच्या लवड्याचं सगळं पाणी माझ्या मैनेत सोडलं. त्यानंतर आम्ही त्या डबल बेडवर एक दुसऱ्यांना मिठी घालून झोपून गेलो. आम्ही संपूर्ण रात्र नग्न अवस्थेत एक दुसऱ्याच्या मिठीत घालवली. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर माझे अर्धवट नागडे फोटोज बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामला मला फॉलो नक्की करा. चला तर मग आपण पुन्हा भेटू, मी आणि माझे सर, भाग 6 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.